क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। आदिवासी विकास विभागाअंतर्गत प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नंदुरबार यांच्या मार्गदर्शनाखाली रानभाज्या महोत्सव 2025-26 चे मोठ्या उत्साहात विसरवाडी येथे आठवडे बाजारात पार पडला। केंद्र सरकारच्या केंद्रवर्ती अर्थसंकल्पीय न्यूक्लियस बजेट योजनेअंतर्गत ग्रामपंचायत कार्यालयात चौकात आठवडे बाजाराच्या दिवशी हा उपक्रम राबवण्यात आला। या महोत्सवात विविध पारंपरिक रानभाज्यांचे प्रदर्शन, विक्री व माहितीपर उपक्रम आयोजित करण्यात आले। आंबाडी, पोकळा, चिलभाजी, नालीची भाजी, ओलवे, माठ, उकिरडीची भाजी, शेवगा, गवती चहा, लिंबू, कढीपत्ता, कंदमुळे, तोडले व पेरू यांसारख्या पालेभाज्या महिलांनी स्टॉलद्वारे उपलब्ध करून दिल्या। रानभाज्यांमध्ये खनिजे, जीवनसत्वे व इतर पोषक घटक मूलभूत प्रमाणात असतात। आहारात समावेश केल्यास आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतात। या भाज्या पावसाळ्यात शेतात, नदी नाल्यांच्या कडेला सहज उपलब्ध होतात। पाने व दाट आहारात वापरले जातात। नियमित आहारात रानभाज्यांचा समावेश केल्याने आरोग्य चांगले राहते। रानभाज्यांच्या माध्यमातून नैसर्गिक अधिवासाचे संवर्धन करणे गरजेचे आहे। समाजात या भाज्यांचे महत्त्व निर्माण करण्यासाठी जनजागृती करणे आवश्यक आहे। तसेच अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांकडून रानभाजी महोत्सव आयोजित करून विक्रीच्या माध्यमातून आर्थिक लाभ मिळवून देणे हा उद्देश असल्याचे प्रकल्प अधिकारी डॉक्टर चंद्रकांत पवार यांनी सांगितले। या महोत्सवासाठी प्रकल्प अधिकारी डॉक्टर चंद्रकांत पवार, सहाय्यक प्रकल्प अधिकारी संजय काकडे, समिती प्रमुख व शिक्षण विस्तार अधिकारी प्रकाश वसावे, आदिवासी विकास प्रकल्प निरीक्षक सुधीर गावित, प्राचार्य महेंद्र वळवी, मुख्याध्यापक रावसाहेब चव्हाण, गृहपाल आदम गावित, गृहपाल विद्यमान खडसे, मुख्याध्यापक जितेंद्र कुवर, मुख्याध्यापक शरद खैरनार, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी पंकज सोनवणे, टी.के. कोकणी यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते। या उपक्रमामुळे पारंपरिक खाद्य संस्कृतीचे संवर्धन, स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध होऊन आदिवासी समाजाच्या आरोग्य व अर्थव्यवस्थेला चालना मिळेल असा विश्वास उद्योजकांनी व्यक्त केला। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सागर मेटकर, विसरवाडी, नवापूर। आमच्या आदिवासी समाजमध्ये याला आवला म्हणतो आणि एसिडिटी सारखा म्हणजे वन वस्तू आहे, नैसर्गिक वस्तू आहे आणि वर्षामध्ये एक वेळा मिळतो आणि त्यात खूप मोठा फायदा आहे। त्याच्यानंतर हे कांटरले झाले दाखव, हे सुद्धा नैसर्गिक वस्तू आहे आणि आपण शरीराला खूप महत्त्वासाठी आहे, म्हणजे खते वगैरे याच्यात टाकत नाही आपण, पण एक जीवनासाठी चांगली वस्तू आहे। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।